रवींद्र चव्हाणांना भाजप प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देणार सूत्रांची माहिती आहे। चंद्रशेखर बावनकुळेंची मंत्रिमंडळात वर्णी लागल्यानंच चव्हाण यांना नवी जबाबदारी मिळेल। मंत्रिमंडळ विस्तारानंतर राज्य मंत्रिमंडळाची बैठक, हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळाची ही बैठक। पुढच्या 1 वर्षात कोणते प्लॅन पूर्ण करायचे त्यावर चर्चा। मवियाची विधान भवनात आज बैठक, अधिवेशनाबाबत बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती आहे। या बैठकीनंतर विधानमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन। मला संधी मिळाली तर रस्त्यासाठी पैसे देणार, बारामतीमध्ये बोलताना अजित पवारांचं हे वक्तव्य आहे। आणि अजित पवारांना अर्थमंत्रीपद मिळणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे। नितेश राणेंनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर मातोश्री बाहेर बॅनर, मंत्रिपद मिळताच राणे समर्थकांकडून हे बॅनरबाजी। आमदार कृष्णा खोपडेंना मंत्रिपद न दिल्यानं कार्यकर्त्यांचे राजीनामे, पूर्व नागपूरमधील भाजपच्या मंडळ अध्यक्षासह पदाधिकाऱ्यांची नाराजी। नागपूरमध्ये राहुल गांधींच्या बॅनरवर भाजपचे मंत्री आणि आमदारांचे फोटो झळकलेत। विधान भवनासमोर लागलेल्या या बॅनरवर धन्यवाद राहुलजी, आपण यांना घडवलं असा आशय। मंत्री उदय सामंत यांनी करून दाखवली आहे भरत गोगावलेंची मिमिक्री। शपथविधी सोहळ्यापूर्वी भरत गोगावलेंकडून प्रॅक्टिस। ठाकरे गटाच्या युवासेना सिनेट सदस्यांची समित्यांवर निवड झालेली आहे। वेगवेगळ्या समित्यांवर आणि खुल्या प्रवर्गामधून मिलिंद साटम व्यवस्थापन परिषद सदस्यपदी, तर आरक्षित सदस्यपदी शीतल शेठ देवरुखकर। मुंबईतील किमान तापमानामध्ये घट, मुंबईमध्ये थंडीचा जोर वाढला आहे। आमदार हसन मुश्रीफांनी मंत्रिपदाची शपथ घेताच कोल्हापूरमध्ये कार्यकर्त्यांचे जल्लोष, एकमेकांना पेढे भरवत आणि फटाके फोडून जल्लोष। राधाकृष्ण विखे पाटलांनी मंत्रिमंडळाची शपथ घेतल्यानंतर शिर्डीत कार्यकर्त्यांचा जल्लोष। आमदार दादा भुसेंनी मंत्रिमंडळाची शपथ घेताच मालेगावमध्ये कार्यकर्त्यांचा जल्लोष, फटाके फोडून जल्लोष। वसईतील 29 गावांचा पालिका क्षेत्रात समाविष्ट करण्याला सुनावणीला ग्रामस्थांचा विरोध आहे। ग्रामस्थांचा सुनावणीवर बहिष्कार। वांद्रे वर्सोवा सागरी सेतूचं 5 वर्षात केवळ 23% काम पूर्ण झालंय। प्रकल्प पूर्णत्वासाठी मे 2028 उजाडेल आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून सागरी सेतूचं काम सुरू आहे। ई-चलनाच्या थकबाकी दंडाची वसुली आता करण्यासाठी वाहतूक पोलिसांची लोक अदालतमध्ये धाव। लोक अदालतच्या सुनावणीपूर्वी 16 कोटी 26 लाख रुपयांचा दंड वसूल।